ताई म्हणाला तो खरोखर प्रश्न होता त्यावेळी. चिन्ह नव्हतं, पक्ष नव्हता, काय करायचं खरं तर कळत नव्हतं. काय करायचं हे कळत नव्हतं, तरी एक गोष्ट मात्र नक्की होती आणि ती गोष्ट होती लढायचं. कशासाठी लढायचं होतं? आजही आपण कशासाठी लढायचं म्हणतो आहोत. ज्यांनी काही भूमिका बदलल्या, ज्यांनी काही विचार बदलले, ज्यांनी काही नेते बदलले, मी त्याच्या पुढे जाऊन बोलत नाही, पण हे जे काही बदलले ते बदलत असताना सर्वसामान्य जनतेला कळत होतं 2-5 वर्षाचं पोरगं असतंय त्याला चॉकलेट दाखवून बाजूला नेतात, बरोबर. जरा मोठं पोरगं असतंय त्याला थोडं दमदाटी केली तर ते ऐकून जाते. पण सर्वसामान्य जनतेला हा प्रश्न पडला होता. 20-20, 30-30, 35-35 वर्ष ज्या आदरणीय पवार साहेबांचं बोट धरून तुम्ही वाटचाल केलीत, रातोरात तुम्ही भूमिका बदललीत, कुठेतरी आग आहे तवा तर धुपतय हे जनतेने ओळखलं होतं. आणि म्हणून जनतेच्या मनातल्या या असंतोषाला वाट करून देण्यासाठी लढणं गरजेचं होतं. आणि म्हणून ती लढाई जी लोकसभेच्या आधीपासून सुरू झाली, आज विधानसभे निवडणुकीला सुद्धा सुरू आहे. मला अनेक पत्रकार बांधवांनी विचारलं शिवस्वराज्य यात्रा का? ही शिवस्वराज्य यात्रा कशासाठी? तर शिवस्वराज्य यात्रा ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे. 9 तारखेला शिवस्वराज्य यात्रा सुरू केली. या 9 तारखेचं विशेष वैशिष्ट्य होतं. 9 ऑगस्ट 1942ला इंग्रजांच्या जुलमी सत्तेला हिंदुस्थाननं चले जाव म्हटलं होतं. आणि त्याच पद्धतीनं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, बेरोजगारांच्या भविष्याशी खेळणाऱ्या महायुतीच्या सरकारला चले जाव म्हणण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली. आपण महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 2-2.5 वर्षातली जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेली सुसंस्कृतपणाची जी काही झाक होती, जी काही झालर होती, जो काही अभिमान होता, या सुसंस्कृतपणाचा संपूर्ण नासाडी करण्याचं पाप जर कोणी केलं असेल, कोणी नाचवलं महाराष्ट्राचं राजकारण? हा, महाराष्ट्राचं राजकारण ज्यांनी कोणी नाचवलं असेल, विचार करा. गद्दारी करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच गद्दारी करायला लावणारा दोषी असतो. आणि आपण शेतकऱ्याची लेकरं आहोत. कोणी नाचवलं ते मला सांगायची गरज नाही. शेतकऱ्याची लेकरं आहोत. आंब्याची आडी लावतो. आडी लावताना नासका आंबा निघाला, आता आडी बदलतो का आंबा फेकून देतो? मग आता नाचवलो कोणी ते ठरवा. आणि आता आधी जर सुरक्षित ठेवायची असेल महाराष्ट्राच्या राजकारणाची, तर कुठल्या नासक्या आंब्यांना बाजूला करायचंय ते यंदाच्या विधानसभा निवडणुकीला ठरवा. कारण मगाशी ताईंनी सांगितलं त्या पद्धतीनं वेगवेगळी कंत्राटं निघतात, वेगवेगळ्या योजना येत असताना वेगवेगळे प्रोजेक्ट्स येतात. आणि मग जरी लोकांना सांगितलं जात असेल की हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, तरी हे सरकार कंत्राटदारांचं सरकार झालंय, हे फक्त कॉन्ट्रॅक्टर्सचं सरकार झालंय. आजचं ताजं उदाहरण आहे. आज बातमी आली महायुती सरकारमधल्या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी शेती विभागाच्या सेक्रेटरींची बदली केली. बदली कशासाठी केली? कृषी मंत्र्यांचं म्हणणं असं होतं का स्प्रे पंप आणि गोण्यांची खरेदी झालीच पाहिजे, यासाठी कृषी मंत्री म्हणत होते. अशा बातम्या वाचण्यात आल्या. आणि सेक्रेटरी महोदया सांगत होत्या तिजोरीत पैसाच शिल्लक नाही, तर ही आपल्याला खरेदीची ऑर्डर काढता येत नाही. पण आता कृषी मंत्र्यांना नक्की कोणाचं भलं करायचं होतं ते ठाऊक नाही. पण कृषी मंत्र्यांनी निर्णय मागे घेतला नाही, त्यांनी थेट अधिकाऱ्यांची बदली करून टाकली, सेक्रेटरींची बदली करून टाकली, एडीजींची बदली झाली आहे. आणि ही बदली होत असताना हेच दाखवून देतं की या सरकारला सर्वसामान्य, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की नमो किसान योजनेमधला पैसा इकडे वळवा, इथं खरी मेख आहे. इकडचा पैसा तिकडे वळवा, तिकडचा पैसा इकडे वळवा. कारण
आतमध्ये सर्वेमध्ये कळून चुकलंय. महायुती सरकार 100-125च्या आत तिन्ही पक्ष मिळून 100-125 पेक्षा जास्त जागा त्यांना मिळत नाही. आणि मग पेशंट आयसीयूत असला का काय करतो आपण? डॉक्टर येतात सांगतात पेशंट आयसीयूत आहे, सिरियस आहे. आपण काय म्हणतो? द्या कंचबी औषध द्या पण पेशंट बाहेर काढा. बरोबर का नाही? आणि तशीच परिस्थिती झाली म्हणून योजनांचा भडीमार सुरू झालेला आहे. सरकार जाणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्यासाठी आता एका पाठोपाठ योजना येत आहेत. म्हणजे इतकं की आता काही टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या तसं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं. आता पुढच्या काही काळामध्ये वर्तमानपत्रामध्ये टीव्हीवर ज्या काही बातम्या येतील त्याच्यातल्या 100% बातम्यांवर विश्वास ठेवण्याआधी स्वतःचं डोकं वापरा. आता बातमी काय आली? सर्वेच्या सूत्रांनुसार 177 जागांवर महायुती आघाडीवर. बातमी काय? सर्वेच्या सूत्रांनुसार 177 जागांवर महायुती आघाडीवर. रवी भाऊ, ही बातमी जनतेचा सर्वे नाही, ही बातमी 270 कोटी रुपयाची जी जाहिरात देण्यात आलेली आहे तुमच्या कष्टाच्या पैशातून, त्यामुळे आता अशा बातम्या द्याव्या लागतायत. अहो, जर 177 जागांवर महायुती आघाडीवर असती तर माढ्याला येईपर्यंत इतक्या इच्छुकांची गर्दी आम्हाला कशी भेटली असती? आणि ही खरी वास्तवातली परिस्थिती आहे. कारण महाराष्ट्रानं हा निर्णय घेतलाय, महाराष्ट्रानं हे ठरवलंय. जसं लोकसभेला ठरवलं त्याच पद्धतीनं महाराष्ट्रानं आता विधानसभेला सुद्धा ठरवलंय. मग तुम्हाला वेगळं काहीच सांगायला आलो नाही का? निर्णय तुमचा झालाय. महाराष्ट्राने ठरवलंय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहायचं, महाराष्ट्राने ठरवलंय माननीय उद्धवसाहेब ठाकरेंबरोबर राहायचं, महाराष्ट्राने ठरवलंय माननीय राहुल गांधींबरोबर राहायचं. निमित्त आता फक्त विधानसभा निवडणुकीचे वाट फक्त निवडणूक लागायची बघतोय. आणि एकदा निवडणूक लागली का मग महाराष्ट्राची जनता महायुतीचा टांगा पलटी केल्याशिवाय राहणार नाही याची माझ्या मनात खात्री.